पावसाची रिमझिम आणि गरमागरम कुरकुरीत कोबी मक्का भजी, त्यासोबत हा गरमागरम चहा. हा जो कॉम्बिनेशन आहे तो इतका भन्नाट लागतो ना की तुम्हीसुद्धा हा कॉम्बिनेशन नक्की ह्या पावसाळ्याला ट्राय करा. जर तुम्हीसुद्धा ही कुरकुरीत भजी करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी ही कुरकुरीत भजी मी कशी केली आहे ते तुमच्यासोबत मी इथं शेअर करते. तर इथं मी सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला बेसिक दिलेले आहेत. तर सगळ्यात आधी इथं मी पाव किलो कोबी घेतलेलं आहे, पोहे 1 वाटी घेतलेले आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर 1 वाटी घेतलेले, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते सुद्धा मी 10-12 घेतलेले आहेत. त्यासोबत 3/4 वाटी मी बेसन घेतलेले, ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार नंतर वाढवूसुद्धा शकता. 1 वाटी स्वीटकॉर्न घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी जे आहे आपल्याला पोहे जे आहे ते बारीक करून घ्यायचे. आणि जे इथे एक महत्त्वाची टीप आहे की इथं आपण पोहे वापरत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला सोडा घालायची काही गरज नाही आहे. आता इथं दुसरं वाटण आपल्याला तयार करायचं आहे, ज्याच्यासाठी मी इथं लसूणचे पाकळ्या घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जे 1 वाटी स्वीटकॉर्न आहे ते सर्व काही आपल्याला मिक्सरमध्ये घालून ह्याची भरड काढून घ्यायची आहे. आता चला आपण हे सर्व काही जिन्नस जे आहे ते मिक्स करून घेऊया. तर मी इथं एक मोठं बाउल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सर्व काही इन्ग्रेडियंट्स घालून छानपैकी आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आता आपण हे सर्व काही ह्या बाउलमध्ये एकत्रित करून घेऊया. इथं मी वाटणसुद्धा आता याच्यामध्ये मिक्स केलं आहे. कोथिंबीर इथं ॲड करूया. त्यासोबत जे बेसिक मसाले आहेत, हळद, तिखट, मीठ, हे सर्व काही आपल्याला घालून छानपैकी हातानेच मिक्स करून घ्यायचे, ज्याच्यामुळे जे बेसिक मसाले आपण इथं वापरलेले आहेत ते व्यवस्थितपणे सगळीकडे लागतील. हे बॅटर तयार करताना आपल्याला काळजी एवढीच घ्यायची आहे की पाणी जसं जसं पाण्याची आपल्याला गरज लागेल तसंच जरासं पाणी घेऊनच आपल्याला हे सर्व काही जे इन्ग्रेडियंट्स आहेत छानपैकी मिक्स करून घ्यायचे. या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्हाला खूप पातळसुद्धा करायची नाही आहे. जसं इथं मी दाखवले त्याचप्रमाणे तुम्हाला ठेवायची आहे, ज्याच्यामुळे हे भजी छानपैकी तेलामध्ये सुटतीलसुद्धा आणि शेपसुद्धा छानपैकी येईल. तर इथं तुम्ही बघू शकताय मी हाय फ्लेमवरती तेल ठेवलेलं होतं गरम करायला कढईमध्ये, ज्याच्यामुळे तेलसुद्धा खूप छानपैकी गरम झालेलं आहे. आता 1 बाय 1 इथं मी तेलामध्ये 1 बाय 1 हे भजी सोडलेले आहेत. जेव्हा आपण भजी तेलामध्ये सोडतो त्यावेळेला आपल्याला हाय फ्लेम टू मीडियम फ्लेमवरती गॅस करायचं आहे, ज्याच्यामुळे हे भजी छानपैकी आतूनसुद्धा भाजून येतील. जर आपण हाय फ्लेमवरतीच ठेवलं तर हे भजी जरा जळायला बघतात आणि ह्यांचा जो कलर आहे तो सुद्धा थोडाफार डार्क होतो. आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच हे ठेवून व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे. तेलामध्ये जितके भजी मावतील तितके भजी आपण इथं घालू शकतो. भजी तर माझी ऑल टाईम फेवरेट आहे, भले ती कोबीची असो किंवा कांदा भजी असो किंवा मिरची भजी. हे जो प्रोसेस आहे भजी तयार करणे, तळणे आणि खाणे, ह्या सगळ्याचा जो प्रोसिजर आहे ना तो इतका सुंदर असतो ना की ज्या क्षणी आपण तयारीला घेतो तेव्हापासून आतुरता असते की हे भजी कधी तयार होतील आणि आपण कधी चहाबरोबर एकदा अशी ही भजी खातो. तुम्हालासुद्धा असं नक्की वाटते ना तर कमेंटमध्ये तर मला नक्की कळवा. तर इथं बघू शकताय की आपली भजी 1 साईडनं थोडीफार भाजली गेलेली आहे. कलरसुद्धा याचा चेंज झालेला आहे, टेक्स्चर इथं गोल्डनसारखं आलेलं आहे. आता आपल्याला हे सगळे भजीसुद्धा पलटायचे सुद्धा आहे, ज्याच्यामुळे चारी बाजूनं तेलामध्ये हे भजी छानपैकी भाजून येतील. तर इथं बघू शकता की 1 बाय 1 मी सगळे भजी मस्तपैकी परतूनसुद्धा घेतलेले आहे. आणि असंच तुम्हाला आलटून पलटून हे भजी जे आहे छानपैकी भाजून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय की अजूनसुद्धा ह्याला मला जसा हवा तसा टेक्स्चर आलेला नाही आहे आणि थोडीफार ही अजून आतूनसुद्धा कच्ची आहे. तर आणखी थोडा वेळ मी हे ना तेलामध्ये परतून घेत आहे. आणि इथं फायनली जे आपले कोबी आणि मक्याची भजी जी आहे ती छानपैकी तयार झालेली आहे. तुम्हालासुद्धा आता बघता क्षणी खावीसारखी वाटते की नाही? तर बघा किती सुंदर झालेले आहेत. तर मंडळी इथं फर्स्ट सेट तर माझी भजी हे तळून झालेले आहेत. आता
इथे मी तुम्हाला आणखी एक टिप देते. जेव्हा आपण सेकंड टाईम त्याच तेलामध्ये भजी तळायसाठी घेतो त्याच्या आधी आपल्याला तेल प्रीहीट करून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला थोडंसं हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे, ज्याच्यामुळे लगेच हे जे तेल आहे गरम होईल आणि परत जेव्हा आपण भजी ह्या तेलामध्ये सोडतो त्यावेळेला आपल्याला अगेन मीडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवायचे आहे. असं केल्यामुळे भजी जी आहे छानपैकी आतूनसुद्धा तळून येते आणि खुसखुशीत होते, कुरकुरीत होते, आतून सॉफ्ट होते. तुम्हीसुद्धा अशाच मेथडनं ही भजी नक्की ट्राय करा. खरंच मी सांगते ही भजी खूपच छान आणि भन्नाट लागते. तर सेकंड टाईमसुद्धा आता इथं सेम प्रोसिजरनं मी भजी तेलामध्ये सोडलेले आहेत. जवळपास 9 ते 10 भजी झालेले आहेत. तर मंडळी तुम्हीसुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये ही भजी नक्की ट्राय करा. मुलांना तर ही भजी नक्कीच खूपच आवडणार आहे. आणि बघता क्षणीच त्यांनी तुम्ही दिलेली भजीची प्लेट बघता क्षणीच फिनिश करणार आहेत आणि पुन्हा पुन्हा ही रेसिपी करण्यासाठी तुमच्याकडे आग्रहसुद्धा करणार आहेत. ही रेसिपी आपण घरच्या घरीच असणारे इन्ग्रेडियंट्सनी तयार केली आणि स्पेशली ह्याच्यामध्ये कोबी आणि स्वीटकॉर्न घातल्यामुळे ही भजी हेल्दी आणि खूपच चविष्ट होते. तर इथं भजीसुद्धा तयार झालेली. त्याचसोबत मी इथं मिरच्यासुद्धा सेम तेलामध्ये तळलेले आहेत. विकत आणल्यासारखे घरच्या घरी भजी तयार. अहो जरा थांबा, जरा हे सुद्धा आता ऐका. बघा ऐकलात ना, फक्त मी बोलत नाही तर ही भजी सुद्धा बोलते की ही किती कुरकुरीत झाली आहे. ह्या रिमझिम पावसामध्ये भजी म्हटलं की चहा तर पाहिजेच. तर ह्या गरमागरम चहासोबत ही गरमागरम कुरकुरीत खुसखुशीत भजी म्हणजे खरा आनंद तर ह्याच्यामध्येच आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि ह्या पावसाळ्यात ही भजी नक्की करा. थँक यू अँड एन्जॉय.